नमस्कार, मी उज्ज्वला पाटील. उज्ज्वला पाटील ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. पनीर ही घराघरात आणि वारंवार लागणारी गोष्ट आहे, कारण ते प्रोटीनचा एक मुख्य स्रोत आहे. पावसाळा सुरू आहे, एकदा घराबाहेर पडलं की आपण ते मोठ्या प्रमाणात घेऊन येतो. पण आता हे आणलेलं पनीर स्टोअर करायची फार मोठी पंचायत होते, कारण फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी 3 ते 4 दिवसापेक्षा ते जास्त टिकत नाही. नंतर त्याची आंबट वास येऊ लागते, ते बुरशी पकडतं आणि खराब होऊन जातं. पण आता काळजी करण्याची गरज नाही, कारण व्हिडिओमध्ये 2 परफेक्ट पद्धती सांगितलेल्या आहेत, जेणेकरून तुम्ही पनीर अगदी महिनाभरापर्यंत टिकवून ठेवू शकता. चला तर मग सुरुवात करूया. मार्केटमधून आपण पनीर आणतो, मग ते कोणत्याही ब्रँडचं असू दे. त्याच्यावर त्याची एक्सपायरी डेट म्हणजेच सेल्फ लाईफ किती असते? 1 महिन्याची असते. पण ते पनीर ज्यावेळेस आपण पॅकेटमधून बाहेर काढतो, त्यावेळेस त्याची टिकण्याची क्षमता किती होते? फक्त 3 ते 4 दिवस. मग ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं, तरीही ते 3 ते 4 दिवसापेक्षा जास्त टिकत नाही. नंतर त्याची आंबट वास येऊ लागते. तर त्यासाठी मी 2 सोप्या पद्धती सांगितलेल्या आहेत. त्यातली पहिली पद्धत आपण पाहूयात. हे 500 ग्रॅम पनीर होतं, त्याचे समान 5 भाग केले. म्हणजे 100-100 ग्रॅमचा 1 पीस केला आणि त्या 100 ग्रॅम पीसचे 12 तुकडे झालेले आहेत. जर हेल्थ कॉन्शियस असाल तुम्ही, तर तुमच्या लक्षात येईल पनीर खातेवेळी. म्हणजे किती पनीर तुम्ही वापरताय ते. बरं, आता त्यासाठी मी एक काचेची बरणी घेतली आहे. त्यात पाणी टाकले. काचेची बरणी नसेल तर तुम्ही स्टीलचा डब्बा पण वापरू शकता. त्याच्यामध्ये मी 1 छोटा चमचा मीठ टाकलंय. आता हे ढवळून घ्यायचंय चांगलं आणि त्याच्यामध्ये मी पनीरचे तुकडे टाकणार आहे. पनीरचे तुकड्याच्या वर पाणी राहायला पाहिजे. एवढे पनीरचे तुकडे मी यात टाकतीये. तर ठीक आहे. याच्यामध्ये जेवढे बसतील तेवढे मी ठेवले. त्याच्यावर चांगलं असं 1.5 ते 2 इंचापर्यंत पाणी राहावं, अशा पद्धतीने ते मी बुडवून ठेवलं आणि त्याचं घट्ट झाकण लावून ठेवलं. आता ही बरणी फ्रीजमध्ये ठेवून टाकायची आणि जसं तुम्हाला पनीर लागेल तसं तुम्ही यातलं वापरू शकता. पण इथे एक ट्विस्ट आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे दररोज या पनीरचं पाणी बदलणं गरजेचं आहे. कारण या पाण्याला आंबट वास येत असते. त्यामुळे हे दररोज बदलून याच्यामध्ये फ्रेश पाणी तुम्ही टाकून ठेवलत, तर तुमचं पनीर फ्रेश राहणार आहे. त्याला आंबट वास अजिबात येणार नाही आणि सहजच ते 8 दिवसापर्यंत टिकू शकतं. तर मी याच्यामध्ये परत दुसरा ग्लास पाणी टाकलेला आहे. एक अर्धा चमचा किंवा 1 चमचा तुम्ही मीठ टाकू शकता आणि ते हलकसं मी चमच्याने ढवळून घेतलंय. तर या पद्धतीमध्ये आपलं पनीर 8 दिवस फ्रेश आणि मऊ राहणार आहे. लागेल तसं तुम्ही वापरू शकता. फक्त पाणी रोज बदलायचंय. ठीक आहे? आता ही झाली आपली पहिली पद्धत. आता पाहूयात आपण दुसरी पद्धत. आता राहिलेले पनीरचे तुकडे एका पसरट प्लेटमध्ये किंवा ट्रेमध्ये घ्यायचे. ठेवताना प्रत्येक पीस सुट्टा-सुट्टा राहील याची काळजी घ्यायची. आता ही प्लेट डीप फ्रीजमध्ये ठेवायची 3 ते 4 तासांसाठी. 3 ते 4 तासानंतर हे जे पनीरचे मऊ तुकडे होते ते कडक होतात आणि मग आता आपल्याला हे हवाबंद डब्यात ठेवायचे. आपण डायरेक्ट हवाबंद डब्यात पण ठेवू शकत होतो, परंतु पनीरचे तुकडे मऊ असल्यामुळे ते एकमेकांना चिटकले असते. त्यामुळे आपल्याला ते कडक करून घ्यायचेत आणि मग हवाबंद डब्यात ठेवायचे. आता हा हवाबंद डब्बा तुम्ही परत डीप फ्रीजमध्ये ठेवा. आता हे पनीरचे तुकडे तुमचे महिनाभर आरामात टिकतील. ज्यावेळेस तुम्हाला या पनीरची गरज लागते, त्यावेळेस तो डब्बा फ्रीजमधून काढायचा आहे. त्यातले हवे तेवढे पीस बाजूला घ्यायचे आहेत आणि त्या बाजूला घेतलेल्या तुकड्यांमध्ये थोडंसं कोमट पाणी टाकायचंय. ते पनीरचे तुकडे मऊ पडतात आणि मग तुम्ही ते भाजीसाठी वापरू शकता. आणि राहिलेले पनीरचे तुकडे परत घट्ट झाकण लावून डीप फ्रीजमध्ये ठेवून टाकायचं आहे. पनीर स्टोअर करण्याच्या या 2 पद्धती तुम्हाला कशा वाटल्या मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान-छान व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात अशाच छान टिप्सच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.